खुलताबाद तालुक्यातील झरीफाटा येथे 18 जानेवारी रोजी सकाळी लायन्स क्लब छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने डोळे तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिराचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष LG गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले। या शिबिरात डॉक्टर अलिया आणि लायन्स क्लबचे डॉक्टर फेरोज यांनी 234 रुग्णांची तपासणी केली। या शिबिरातील मोतियाबिंदू झालेल्या रुग्णांना मोफत शस्त्रक्रियेसाठी नेले जाणार असल्याचं भाजपा तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर नलावडे यांनी सांगितलं आहे। या प्रसंगी LG गायकवाड, तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर नलावडे, प्रकाश वाकळे, दिनेश अंभोरे, प्रकाश शिंदे, साहेबराव गायकवाड, सतीश खंडागळे, बाळासाहेब नलावडे, संदीप कामठे, गणेश बोर्डे, राजूसिंग चंदवाडे, विजय चंदवाडे, गणेश झुरावत, शुभम चंदवाडे, भगवान चंदवाडे आणि इतरांची उपस्थिती होती। ग्रामीण भागात खेड्यापाड्यात दऱ्याखोऱ्यात राहणाऱ्या गरीब लोकांसाठी जे आज शेतीच्या कामामध्ये व्यस्त असतात आणि हे कामं करताना डोळ्याकडं त्यांचं दुर्लक्ष होतं। आज डोळे तपासू, उद्या डोळे तपासू असं म्हणता म्हणता अनेक वर्ष निघून जातात आणि डोळ्याचे प्रॉब्लेम गंभीर स्वरूपाचे होतात। यासाठी माननीय आमदार यांच्या वाढदिवसाच्या निमित्त, कारण आमदार साहेबांच्या सूचना आहे की वाढदिवसाला बॅनरबाजी केल्यापेक्षा गरीब लोकांना त्याचा थेट फायदा झाला पाहिजे, या अनुषंगाने या ठिकाणी नेत्र तपासणी, मोतीबिंदू जर निघाल्यास त्याची मोफत शस्त्रक्रिया आणि ज्या लोकांना नंबर लागेल अशा सर्व लोकांना मोफत चष्मा वाटप या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेला आहे। दरेगाव, पाडळी, झरी, बोडखा, वडगाव, सोबलगाव, शेखपूरवाडी, बाजार संगी आणि या सर्व गावाला गोरगरीब लोकांना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे। यांना जाण्या येण्यासाठी वाहनाची व्यवस्था केलेली आहे। त्यांना ऑपरेशन करून त्या ठिकाणी घरपोच आपण सेवा देणार आहोत आणि याच्यात प्रचंड प्रतिसाद या शिबिरासाठी लाभला आणि ग्रामीण भागातून मोठ्या संख्येनं लोक या ठिकाणी येत आहे आणि या शिबिराचा फायदा घेत आहे। आम्हाला सर्वांना त्यामुळे आनंद होत आहे। सय्यद लाल, MC न्यूज, बाजार सांगी, खुलताबाद।